नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। शरद पवारांचा हॅपी बर्थडे झाला आणि त्या हॅपी बर्थडेला अजितदादा पवार गेले, नवी दिल्लीमध्ये त्यांना भेटले, त्यांचा शुभेच्छा दिल्या त्यांना आणि अत्यंत आनंदाने त्यांनी सगळ्या पत्रकारांना बाईट्स दिल्या। अजितदादांनी सांगितलं की ते माझे काका आहेत, आमचं कुटुंब एकच होतं आणि आहे असं ते ठासून त्यांनी सांगितलं। आणि शिवाय दादा असं म्हणाले की आमच्यात अनेक विषयांची चर्चा झाली, शपथविधीनंतर आमच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार आहे, परभणीमध्ये जे झालं ते कशामुळे झालं, कसं झालं, अशा अनेक गोष्टींवर, एवढंच नव्हे तर संसदेमध्ये जो काही गोंधळ सुरू आहे त्याबद्दल देखील आमची चर्चा झाली असं अजितदादा म्हणाले। या चर्चेमधून म्हणजे कुठलाही थोडक्यात अर्थ काढू नका, अर्थ शोधू नका असंच अजितदादांना अभिप्रेत होतं। पण दादांना जरी काही अभिप्रेत असलं तरी आपल्याला त्यामधून काही त्याचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न करणं भाग आहे, कारण ही एक राजकीय घटना आहे, कौटुंबिक घटना नाही। एक पहिली गोष्ट, पहिलं माझं निरीक्षण मी तुम्हाला सांगतो की अजितदादा एकटे काकांना भेटायला गेले नाहीत। त्या दोघांमध्ये का रे दुरावा अशा प्रकारची गोष्ट गेले आपण 2-3 वर्ष बघतो आहे। दुरावा होता त्यांच्यामध्ये, पण तो दुरावा वाढवण्याऐवजी आता तो कमी करण्याचा आटोकाट प्रयत्न अजितदादा करतात। पण हा जर दुरावा कमी करायचा होता त्यांना, तर त्यांनी आपल्याबरोबर छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे प्रभृतींना घेऊन जायचं कारण काय होतं मला कळत नाही। कारण हा जर कौटुंबिक मामला होता तर सगळ्यांनी, राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी तिथे जायचं कारण काय होतं। याचा अर्थ आपल्याबरोबरच्या नेत्यांबद्दल पवारांच्या मनात काही शंका असतील, काही त्यांच्या मनात किलमिश असेल तर ते दूर व्हावं असा त्यांचा प्रयत्न होता का? जर 4 नेते एकाच वेळी जाणार असतील तर अर्थातच चर्चा होणार की राष्ट्रवादीचे हे 2 गट एकत्र येणार का, अशी चर्चा होणं स्वाभाविक आहे। आणि आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की अजितदादांना पवारांना भेटण्यामध्ये अजितदादांचा स्वार्थ आहे। पवारांनी त्यांना काही भेटायला बोलवलं नव्हतं, कारण यापूर्वी त्यांचा वाढदिवस झाला तेव्हा जेव्हा अजितदादा विभक्त झाले तेव्हा ते शरद पवारांना शुभेच्छा द्यायला भेटले नव्हते। एवढंच नव्हे तर दिवाळीमध्ये, यावेळी ही दिवाळीसुद्धा वेगवेगळी साजरी केली होती आणि अजितदादा आणि त्यांच्या मुलांनी प्रार्थनेचं सांगितलं होतं की यापुढे आमच्या दिवाळ्या वेगवेगळ्या असणार। आधी सांगितलं जात होतं की राजकारण वेगळं आणि कुटुंब वेगळं, कुटुंब एकच आहे। शरद पवार सातत्याने सांगत होते, पण कुटुंब एकत्र असल्याचं दिसलं नाही आणि त्याचं प्रतिबिंब प्रचार सभांमधून सुद्धा उमटलं। म्हणजे ज्या प्रकारे टीका दोन्ही गटांकडून झाली, म्हणजे कुटुंब फुटलं, कुटुंब विस्कटलं असं त्याच्यामधून दिसलं। आणि त्यामुळे अगदी सुप्रियाताईसह दादा करायच्या त्या सुप्रियाताईंनी सुद्धा अजितदादांवरती टीका केली होती आणि अजितदादांनी प्रचारांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळी विशेषतः सुप्रियाताईंवरती जहरी टीका केलेली होती, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। त्यामुळे नात्यातला जो गोडवा होता तो कमी झालाच होता, पण पूर्णपणे नातं तुटू नये अशी कदाचित अजितदादांची स्वाभाविक इच्छा असेल। म्हणूनच की काय, काही दिवसांपूर्वी सदाभाऊ शरद पवारांवरती बरळले वाटेल तेव्हा सदाभाऊंना त्यांनी इशारा दिला, गोपीचंद पडळकरांना इशारा दिला की यापुढे शरद पवारांवरती अशा प्रकारची वैयक्तिक चिखलफेक आम्ही खपवून घेणार नाही। अजितदादांनी हेच चांगलं केलं, जी चांगली गोष्ट आहे त्याबद्दल मी त्यांचं कौतुकच करेन, चांगलं केलं त्यांनी। परंतु प्रचाराच्या दरम्यानमध्ये काय काय गोष्टी बोलल्या गेल्या होत्या मी तुम्हाला सांगतो की प्रचारामध्ये जेव्हा भटकती आत्मा अशी टीका नरेंद्र मोदींनी शरद पवारांवरती केली किंवा भ्रष्टाचारांचे सरदार सरगना असं शरद पवारांबद्दल अमित शहा बोलले, तेव्हा ताबडतोब प्रतिक्रिया देण्याचं अजितदादांनी टाळलं। मोदी साहेबांबद्दल ते म्हणाले की मोदी साहेबांनी नेमकं काय बोलले ते मी ऐकलं नाही
आणि मग मी बघीन आणि मग बघतो मी त्याच्याबद्दल काय करायचं ते. पण त्यांनी काहीही केलं नाही, कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही, कारण ती प्रतिक्रिया व्यक्त करण्याचं धाडस त्यांच्यामध्ये नव्हतं आणि नाही. मोदी साहेब आणि अमित शहांवरती ते टीका कशासाठी करतील? कारण महायुतीत ते सामील झालेत, सगळ्या भ्रष्टाचाराच्या केसेसमधनं ते मोकळे झालेत. 1000 कोटी रुपयांची त्यांची मालमत्ता आता त्यांना परत मिळावी, जी ताब्यात घेण्यात आली होती, जी जप्त करण्यात आली होती ती. अजितदादांचे बहराचे दिवस पुन्हा सुरू झालेले आहेत. पुन्हा आता त्यांच्या राजकीय जमिनीवरती सिंचन क्षेत्र, त्यांचं राजकीय सिंचन क्षेत्र त्यांचं वाढलेलं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. प्रफुल्ल पटेल ज्यांचा अंडरवर्ल्डशी संबंध, इक्बाल मिर्चीशी त्यांनी काय व्यवहार केला म्हणून टीका केली जात होती, ते सुद्धा त्याच्यातनं मुक्त झाले आहेत. सगळे आरोपी सगळ्यांवरती केसेस सगळ्या खलास झालेल्या आहेत. छगन भुजबळांवरची जी केस, त्याच्याबद्दल ते ईडी म्हणाल की काय आठवतच नाही म्हणून त्यांनी सांगितलं ईडीने. त्यामुळे हे सगळे सुखात येत होता. सुखाचे दिवस सुरू झालेले आहेत. लोकसभेमध्ये जो फटका बसला त्याच्यानंतर अजितदादांनी सुधारणा केली स्वतःमध्ये आणि आपल्या काकांवर टीका करण्याचं त्यांनी टाळलं. त्याचा रिझल्ट त्यांना मिळाला. गुलाबी जॅकेट घातलं त्यांनी, आपली इमेज अधिक मवाळ केली अधिक, आणि त्यामुळे त्यांच्या सीट्स वाढल्या. आणि विधानसभेमध्ये मात्र जे लोकसभेमध्ये शरद पवारांना जास्त यश मिळालं होतं, त्यांचे 8 खासदार निवडून आले. अजितदादांचा केवळ 1च खासदार होता. आता विधानसभेमध्ये अजितदादांचे 41 आमदार आहेत आणि शरद पवारांचे मात्र काही मोजकेच आमदार निवडून आलेले आहेत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीमध्ये इतका फटका बसला आहे की ज्याचं नाव ते. त्यामुळे महाविकास आघाडीच उद्ध्वस्त होती की काय, विस्कटते की काय. आता महाविकास आघाडीमध्ये जे शिवसेना आहे ते राहणार की नाही, त्यांच्यात की स्वतंत्रपणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे मविया बोंबललेली आहे. आणि इंडिया आघाडीचं सुद्धा काय होतं आहे ते बघायला पाहिजे. हा महत्त्वाचा प्रश्न याच्यामध्ये आहे, याच्याशी निगडीत अजितदादांच्या भेटीशी सुद्धा आहे. बघा, पहिली गोष्ट अशी की इंडिया आघाडी ही जरी यशस्वी झाली असली लोकसभेमध्ये, तरी आता त्यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले. त्यापूर्वी हे सांगायला पाहिजे की लोकसभेमध्ये चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या टेकूवर मोदी सरकार उभं आहे. हा टेकू जर काढून घेतला तर त्यांची पंचायत होईल. त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा पक्ष आहे, तो एकनाथ शिंदे, त्यांचे 7 खासदार आहेत. आणि त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर शरद पवारांच्याकडे किती 8 खासदार आहेत, शरद पवारांच्या खासदारांना आपल्याकडे वळवलं, समजा त्याच्यातले 4-6 खासदार झाले तर त्याचा अजितदादांकडे आले तर अजितदादांची ताकद वाढेल. गेल्यावेळी तुम्हाला आठवत असेल की जेव्हा मंत्रिमंडळाची रचना झाली तेव्हा अजितदादांच्या पक्षाला म्हणजे बहुतेक प्रफुल्ल पटेल त्यावेळी त्यांना ऑफर देण्यात आली होती की तुम्हाला स्वतंत्र कार्यभार देऊ आम्ही आणि राज्यमंत्रीपद देऊ आम्ही. कॅबिनेट मंत्रीपद द्यायला मोदींनी नकार दिला होता त्यांना. तेव्हा त्यांनी ते स्वीकारलंही नव्हतं. प्रफुल्ल पटेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसने म्हणाले होते की जेव्हा तुमची सोय असेल तेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा आम्ही ते मंत्रिपद घेऊ, पण कॅबिनेट दर्जाचं मंत्रिपद आम्हाला पाहिजे असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलेलं होतं. आता जर त्यांना कॅबिनेट मंत्रिपद हवं असेल आणि आणखीन काही मंत्रिपद हवी असली तर शरद पवारांचे काही खासदार जर अजितदादांच्या पक्षात सामील झाले तर मग मोदी सरकार अधिक सुस्थिर होईल, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांचे जर खासदार काही वळवता आले त्यांना तर मोदी सरकार अधिक भक्कम होईल. त्यामुळे ते फोडाफोडी करेलच मोदी सरकार, काही शंका नाही. किंवा इथे देवेंद्र फडणवीस त्यांना मदत करतील यातही काही शंका नाही. मविया अजून फोडण्यामध्ये, मविया पूर्ण निष्क्रिय करण्यामध्ये, मोडकळीस आणण्यामध्ये त्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत. अजितदादा त्यामुळे काय करतायत आता की शरद पवारांच्याबद्दलची शरद पवारांच्या संबंधात जो दुरावा आला होता तो कमी करावा असा त्यांचा प्रयत्न आहे. उद्या जर ही अशी फोडाफोडी झाली तर त्यामधनं सुद्धा नात्यामध्ये कटुता येऊ शकते, पण ती कटुता येऊ नये म्हणून सुद्धा ते भेट त्यांची ही असू शकते. आणखीन एक मुद्दा असा की शरद पवारांची क्रेडिबिलिटी, शरद पवारांची विश्वासार्हता कमी व्हावी. ते उद्या भाजपत जात आहेत का थेट, किंवा ते अजितदादांच्या बरोबर शरद पवार जात आहेत का, अशी शंका जनतेच्या मनात निर्माण व्हावी
असा संशय निर्माण व्हावा ही भारतीय जनता पक्षाची इच्छा आहे. आणि म्हणूनही कदाचित अजित पवार गेले असतील, कारण अजित पवार हे संधीसाधू, स्वार्थी आणि प्रॅक्टिकल राजकारण आहे. सुसंस्कृत आहे, त्यात शंका नाही, त्यात शंका नाही. पण शिवाय ते प्रॅक्टिकल व्यवहार बघणारे राजकारणी आहेत. सत्तेशी निगडीत असं राजकारण ते करतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की बघा, यापूर्वी काय घडलं. रोहित पवार आणि अजितदादांची जेव्हा यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळापाशी कराडला योगायोगाने भेट झाली, तेव्हा अजितदादा म्हणाले की काकाला नमस्कार कर वाकून, पठ्या तू यावेळी कसाबसा निवडून आलास, मी एक सभा घेतली असती तर तू पराभूत झाला असतास, असं ते म्हणाले. आणि त्यानंतर रोहित पवार म्हणाले की ते माझे काका आहेत आणि आमचं नातं आहे, राजकारणात सुसंस्कृतपणा असायला पाहिजे वगैरे वगैरे. त्याखेरीज पण त्याच्या अगोदर रोहित पवार यांना एका सभेमध्ये त्यांच्या डोळ्यात पाणी आलं, तेव्हा त्याची नक्कल अजितदादांनी केली होती. रोहित पवार यांनी अजितदादांवरती घणाघाती टीका केली होती आणि अजितदादांच्या पक्षातले अनेक जण आमच्याकडे येणार आहेत असं सांगितलं होतं. प्रत्यक्षामध्ये तसं काही झालं नाही, उलट्याच काही गोष्टी घडल्या असं म्हणायला लागेल की आता अजितदादांची ताकद वाढली आणि शरद पवारांच्या पक्षाची ताकद कमी झालेली हे वास्तव आहे. जितेंद्र आव्हाड यांचं भलं मोठं पोट हे सुद्धा अजितदादाने त्याची टिंगल केली होती. आणि त्याच्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी एक फोटो अजितदादांचा काढला होता की तुमच्या पोटाचा घेर बघा, इथपर्यंत मजल गेलेली होती, इतकी टीका झाली. अजितदादांनी RR तथा आबा पाटील यांनी माझ्या चौकशीची या फाईलवर यांनी सही केली होती आणि ही सही मला देवेंद्र फडणवीसांनी दाखवली होती असं सांगितलं. त्यानंतर सुप्रियाताईंनी म्हटलं होतं की गुप्ततेचा भंग करून ही फाईल मुळात गुप्ततेची शपथ घेतली असते मंत्र्यांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी, त्या शपथेचा भंग करून देवेंद्र फडणवीसांनी ही फाईल अजितदादांना दाखवली कशी, असा आक्षेप त्यांनी घेतला होता. त्यानंतर सुद्धा आबांचे चिरंजीव जे आता आमदार म्हणून निवडून आले रोहित पाटील, त्यांनी सुद्धा याच्याबद्दल खेद व्यक्त केला. शरद पवारांनी तर त्याच्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती की दिवंगत नेत्याबद्दल अशा प्रकारची टीका करणं अप्रस्तुत आहे असं ते म्हणाले. एवढंच नव्हे, ते एका निवडणूक प्रचार सभेमध्ये अजितदादा ज्या प्रकारची दंबाजी करतात त्यावरती शरद पवारांनी टीका केली होती आणि शरद पवारांनी अजितदादांची नक्कल देखील केलेली होती. एवढी कटुता आली होती त्यांच्यामध्ये. आता ही कटुता आता संपवण्याचा प्रयत्न पहिला जर आपण बघितलं असेल तर छगन भुजबळांनी शरद पवारांची भेट घेतली होती आरक्षणाच्या मुद्द्यावरून, की त्यांनी आपली मराठा आरक्षण मराठा ओबीसी या सगळ्या वादाबद्दल आपली भूमिका स्पष्ट करावी, हे म्हणून त्यांनी पवारांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. छगन भुजबळ त्यांना भेटले होते. एका दोन प्रसंगामध्ये दिलीप वळसे पाटलांची सुद्धा शरद पवारांची भेट झालेली होती. परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे आपण की शरद पवारांच्या मनामध्ये अजितदादांबद्दल एक हळवा कोपरा असेल, एक पुतण्या म्हणून, पण त्यांच्या मनात क्षोभ आहे, राग आहे. छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, ज्या प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं होतं की मी उद्या आत्मचरित्र लिहिलं तर त्यामधनं अनेक गोष्टी मी बाहेर काढीन, म्हणजे थोडक्यात पवारांनाच एक्सपोज करीन, अशा प्रकारचा दम त्यांनी दिला होता, अशा प्रकारचा इशारा दिला होता प्रफुल्ल पटेल यांनी. काय लिहायचं ते लिहा ना तुम्ही, अगोदर बोंब कशाला मारताय, अगोदर इशारे कसले देताय. तिसरी गोष्ट अशी, छगन भुजबळ यांनी ज्या प्रकारे गद्दारी केली त्याच्याबद्दल शरद पवारांच्या मनात राग आहे. धनंजय मुंडे ज्या प्रकारचं राजकारण करतात, ज्या प्रकारचा व्यवहार करतात त्याच्याबद्दल पवारांच्या मनात राग आहे. आणि शिवाय दिलीप वळसे पाटील जे एकेकाळी त्यांचे सेक्रेटरी होते आणि दिलीप वळसे पाटलांना शरद पवारांनीच राजकारणामध्ये संधी दिली, मोठं केलं, त्यांनी ज्या प्रकारे त्यांच्याशी गद्दारीच केली पवारांशी, त्याच्याबद्दल त्यांच्या मनात राग आहे असं पवारांच्या निकट वर्तुळातले लोक सांगतात. आणि तो रास्त राग आहे. एक लक्षात घेतलं पाहिजे की अशा कितीही भेटीगाठी घेतल्या, अमित शहांनी सुद्धा शरद पवारांवरती आरोप केले आणि शरद पवारांवरती सातत्याने महाराष्ट्रातून आरोप करणं हे अमित शहांचं काम होतं. पण प्रथमच अमित शहांनी शरद पवारांना वाढदिवसाच्या निमित्त फोन केला. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी शरद पवारांचा वाढदिवसाच्या दिवशी राज्यसभेमध्ये
त्यांचा गुणगौरव केला. सुप्रियाताईंचा सुद्धा त्या गुणगौरवामध्ये उल्लेख होता की त्यांच्याही कर्तृत्वाचा उल्लेख होता. आणि गेले काही दिवस संसदेत काय घडले ते लक्षात घ्या. संसदेत काय घडले की संसदेमध्ये अदानी या प्रश्नावरून सातत्याने गोंधळ उडतोय. आणि ममता बॅनर्जी यांनी अदानी यांना आपल्या राज्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी बोलवलं. तेव्हा ममता बॅनर्जी यांनी काही दिवसापूर्वी असं म्हणलं की उद्या मला जर इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्याची संधी देण्यात आली तर मी जरूर घेईन. थोडक्यामध्ये आज जे इंडिया आघाडीचं नेतृत्व मल्लिकार्जुन खरगे किंवा काँग्रेसकडे त्यांना हटवावं आणि मला तिथे बसवावं अशी ममता दीदींची इच्छा आहे. त्यांच्या या इच्छेला कोणी कोणी सपोर्ट केला तर त्याच्यामध्ये शरद पवारांनी अनुकूलता दाखवलेली आहे. समाजवादी पार्टीनी सुद्धा त्याला पाठिंबा दिलेला आहे. लालू प्रसाद यादव यांनीही पाठिंबा दिलेला आहे. पण त्यापैकी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शरद पवारांनी त्याला अनुकूलता दर्शवलेली आहे. कारण तुम्ही लक्षात घ्या की अदानी हा फॅक्टर खूप महत्त्वाचा आहे. आणि अदानी या फॅक्टरचं इतकं महत्त्व आहे की अजितदादांनी सुद्धा सांगितलं की 2019मध्ये अदानींकडे एक मिटिंग झाली. तर अमित शाह होते, मी होतो, प्रफुल्ल पटेल होते, शरद पवार होते, देवेंद्र फडणवीस होते. आणि तिथे आम्ही राष्ट्रवादी आणि भाजपने एकत्र यावं अशी चर्चा झालेली होती. गौतम अदानींकडे हे स्वतः अजितदादांनी सांगितलं. परत एका मला वाटतं न्यूज लॉन्ड्रीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं. आणखीन एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ठासून सांगितलं की अशी चर्चा झाली होती. दुसरी गोष्ट अशी त्यानंतर पुन्हा 2 वेळा चर्चा झाली त्यांच्याशी असंही त्यांनी सांगितलं. आणि त्यावेळी त्या चर्चेमध्ये पण त्यावेळी म्हणजे त्याचा खुलासा असा शरद पवारांनी केला की चर्चा करायला कोणाशी काही हरकत नसते. म्हणजे जेव्हा अजितदादांनी विचारलं होतं म्हणे 2019मध्ये जेव्हा पहाटेचं नाही सकाळचं सरकार स्थापन केलं त्यांनी देवेंद्र फडणवीसांची आणि अजितदादांनी विचारलं शरद पवारांनी की ते मला सारखा फोन करतात, मला बोलवतात, तर मी जाऊ का? तर शरद पवार म्हणाले चर्चा करायला काही हरकत नाही, तुला जायचं तर जा म्हणून. आता वास्तविक उद्या काँग्रेसच्या एखाद्या नेत्याने विचारलं मल्लिकार्जुन खरगे यांना की मला भारतीय जनता पक्षात चर्चा करायला बोलवत आहेत तर मी जाऊ का? तर खरगे म्हणतील का चर्चा करायला? भाजपशी काय चर्चा करायची? जो आपला पूर्णपणे आपल्या विरोधातला पक्ष आहे त्याच्याशी एकत्र येण्याबद्दल चर्चा करण्याची काही गरजच नाही आहे. शरद पवारांनी कदाचित हे सांगितलं असेल की पक्षामधून वारंवार असं प्रेशर येतं आहे तर मग द्या चर्चा करायला. पण शरद पवारांनी त्यांना सांगितलं तुम्हाला जायचं असेल ते जा, पण शरद पवार गेले नाहीत हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे शरद पवारांची विश्वासार्हता जुळीच मिळावी ही भाजपची कितीही इच्छा असली तरी ती सफळ शरद पवार काही जाणार नाही, सुप्रियाताई जाणार नाहीत असं मला वाटतं. शरद पवार या वयामध्ये कशासाठी जाते? आयुष्यभर ज्या तत्वांना चिकटून राहिले ते पुरोगामी तत्वांना शाहू फुले आंबेडकर हे मानले त्यांनी, सेक्युलरिझमला त्यांनी सेक्युलरिझमला चिकटून राहिले ते आणि जातीवादी धर्मांध पक्षांशी त्यांनी सतत आपला पंगा घेतला. त्यांच्याशी ते कधीही त्यांच्याबरोबर जाणार नाहीत हे लक्षात घेतलं. पण याच्यामध्ये एक फॅक्टर जो आहे तो अदानी हा फॅक्टर आहे. आणि म्हणून काँग्रेसकडचं नेतृत्व म्हणजे अदानींवरती सतत चर्चा असू नये. अदानींमुळे केवळ अदानी हा प्रश्न नाही. अमोल कोल्हे यांनी भाषण जे केलं त्या भाषणात त्यांनी सांगितलं शेतमालाचे आधारभाव असतील, बेरोजगारी आहे, असे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे त्याच प्रश्नाला चिकटून केवळ त्याच्यावरतीच केवळ अदानी याच्यावरून राजकीय घोषणाबाजी करण्यात अर्थ नाही असं अमोल कोल्हे म्हणाले. आणि तिथे सुप्रियाताई त्यांच्या प्रत्येक मुद्द्याला दाद देत होत्या. याचा अर्थ असा आहे की अदानी या मुद्द्यावरून काँग्रेसशी राष्ट्रवादी काँग्रेसचे तीव्र मतभेद आहेत. अदानी हे मोदींचे मित्र आहेत. अदानींना घेऊन ते अनेक ठिकाणी अनेक परदेश दौऱ्यावरती गेलेत याचाही उल्लेख अमोल कोल्हेंनी केला. पण त्यांनी सांगितलं खासदार अमोल कोल्हेंनी संसदेमध्ये भाषण करतात त्यापेक्षा अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. थोडक्यामध्ये अदानी हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातला मतभेदाचा मुद्दा आहे आणि सहमतीचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात कदाचित अदानी हा असू शकतो. अदानी हे मोदींचे मित्र आहेत पण मोदी जेव्हा सत्तेवर आले तेव्हा त्यांचे मित्र झाले. सत्तेवरती म्हणजे ते जास्त घट्ट मैत्री त्यांची झाली. पण पहिल्यांदा अदानींची ओळख शरद पवारांनी मला वाटतं मोदींशी अदानींची करून दिलेली होती.
आणि अदानी जेव्हा फारसे कोणी मोठे नव्हते तेव्हापासून शरद पवारांनी त्यांची ओळख आहे, शरद पवार त्यांना प्रोत्साहन देत होत आहेत वगैरे वगैरे. पण अदानींनी शरद पवारांच्या मला वाटतं विद्याप्रतिष्ठानला देणगी दिलेली आहे, ती अधिकृतपणे देणगी दिली, त्याची बातमीही आली होती, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. दुसरी गोष्ट, अदानींनी बारामतीला भेट दिली तेव्हा रोहित पवार यांनी त्यांची गाडी ड्राईव्ह केलेली होती. इतके जवळचे संबंध त्यांचे आहेत आणि म्हणून मग अदानी या मुद्द्यावर अगदी JPC नेमण्याची मागणी जेव्हा काँग्रेस करत होती, राहुल गांधी रोखठोक टीका जबरदस्त टीका अदानींवरती करत होते, तेव्हा शरद पवार म्हणाले की JPCची काही गरज नाही असं म्हणत होते शरद पवार. आणि हे अदानी या मुद्द्यावरनं राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात मतभेद आहेत, पण अदानी या विषयामधून अप्रत्यक्षपणे भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार, अजितदादा पवार गट महायुतीबरोबर आहेत, यांच्यातली एक प्रकारची जवळीक दिसून येते. तरी देखील शरद पवार काही त्यांच्याबरोबर जाणार नाही, पण अदानी हा फॅक्टर जो आहे तो फार महत्त्वाचा आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता दुसरी गोष्ट जी आहे ती अशी की बघा की 5 वर्षापूर्वी मी तुम्हाला सांगितलं की अदानींचं जे काही मुद्दे होते की अदानी आणि शरद पवार यांच्यामध्ये चर्चा झाली, त्यामध्ये अजितदादा वगैरे होते वगैरे, पण त्याच्यामधनं काय हासिल काय झालं? शरद पवारांनी भारतीय जनता पक्षाबरोबर जाण्याचं नाकारलं. मग 16 साली, 17 साली, 19 साली, 18 साली काय काय मिटिंग झाली असतील त्यांच्या त्या असतील, पण शरद पवार काही त्यांच्याबरोबर गेले नाही. आज गोष्ट अशी, याच्यामध्ये मुद्दा असा आहे, खरा मुद्दा असा आहे तो की एकनाथ शिंदे यांच्याकडे सुद्धा जेव्हा मुख्यमंत्री असताना तिथे एक मिटिंग झाली तेव्हा शरद पवार त्यांना भेटायला गेले होते, तेव्हा त्यांच्याबरोबर अदानींचे काही अधिकारी सोबत होते. मी शरद पवार यांची अदानीशी असलेली जवळीक एस्टॅब्लिश्ड आहे आणि तो मुद्दा आहेच. आणि अदानींची ज्या पद्धतीची मक्तेदारी देशामध्ये प्रस्थापित होते, एकाच उद्योगपतीला फेवर केलं जाते, त्याबद्दल काँग्रेसचा आक्षेप आहे. अदानींची गुंतवणूक, अदानींनी उद्योगधंदे बंद करावे, टाळं ठोकावं असं कोणी म्हणत नाही, पण त्यांनाच जावयासारखी वागणूक देता कामा नये एकाच उद्योगपतीला, कुठलाही दुसरा उद्योगपती असेल, हा मुद्दा आहे. आणि शरद पवार मात्र अदानींची दोस्ती हे अधिक महत्त्वाची मानतायत असं मला वाटतं. अदानींच्या विरोधात शरद पवार काही बोलले नाहीत, हे लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की आता संविधानावरती चर्चा सुरू आहे संसदेमध्ये. यापूर्वीसुद्धा अनेक महत्त्वाच्या वेळी जेव्हा लोकसभेत अविश्वासाचा ठराव असेल, मणिपूर असेल, वेगवेगळ्या विषयावर जेव्हा चर्चा झाली तेव्हा भारतीय जनता पक्षावर शरद पवारांनी जर टीका केली, तुफान टीका केली असती, चांगलं दीर्घ भाषण केलं असतं तर अधिक परिणाम झाला असता, अधिक प्रभाव पडला असता. शरद पवार यांच्या एवढा अनुभवी नेता आज नाही आहे. सगळ्या गोष्टींचा अनुभव आहे. आज मोदी साहेबांनी आज संविधानावरती चर्चा करताना जी लोकसभेत चर्चा चालू आहे त्यात 2 तास जवळजवळ ते बोलले. त्यामध्ये त्यांनी नेहरूंपासून अनेक गोष्टी सांगितल्या आणि काँग्रेसवरती हल्लाबोल केला. पण त्याची दुसरी बाजू जर शरद पवारांनी जर सांगितले, आज सांगितले, उद्या सांगितले, संसदेत सांगितले, बाहेर सांगितले, तर त्याचा परिणाम होईल ना. अनेक गोष्टीमध्ये मोदीजींनी फॅक्ट्स म्हणजे वस्तुस्थितीची तोडमोड कशी केलेली आहे हे शरद पवार सांगू शकतात. मोदीजी नेहरूंवर ज्या प्रकारे टीका करतात, इंदिरा गांधींवर टीका करतात, त्यांच्या चुका झाल्या, पण त्याची दुसरी बाजू शरद पवार ज्या पद्धतीने सांगू शकतील तसं कोणीही सांगू शकत नाही. पण शरद पवार सांगत नाहीत ही खरी दुःखाची गोष्ट. एवढा अनुभवी नेता आहे, पण संसदेमध्ये ज्या प्रकारे त्यांनी मांडणी केली पाहिजे, आक्रमकपणे मांडणी केली पाहिजे, ती आक्रमक मांडणी ते का करत नाहीत हा मलाही पडणारा प्रश्न की अजून 1.5 वर्ष आहेत त्यांना राज्यसभेमध्ये. आता तरी त्यांनी तशी मांडणी केली तर लोकांचं प्रबोधन होईल, लोकांना अनेक गोष्टींची माहिती होईल. कारण नेहरूंबद्दल वाटेल ते बोलत आहेत मोदीजी. म्हणजे जणू काही नेहरूंनी हा देश खड्ड्यातच घातला असं त्यांना म्हणायचं आहे. इंदिरा गांधींनी खड्ड्यात घातला. नेहरूंनी मुख्यमंत्र्यांना कोणती पत्र लिहिली, त्याचा काय तर्जुमा होता, हा उद्धृत करताना त्याचे मागचे पुढचे संदर्भ मोदीजी देत नाहीत. जर काँग्रेसने संविधानाची तोडमोड केली असेल तर मोदी किंवा त्यांच्यापूर्वीच्या
भाजपने आपापल्या राज्यांमध्ये कशा प्रकारची मोडतोड केली, संविधानाची अनादर केला, हे शरद पवार ज्या प्रकारे सांगू शकतील तसं कोणीही सांगू शकणार नाही. पण ते सांगत नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. मुद्दा असा आहे, तो मुद्दा नाही. पण 1 ऑगस्टला टिळक पुण्यतिथीच्या वेळी मोदीजींना जेव्हा पुरस्कार देण्यात आला केसरीतर्फे टिळक पुरस्कार, त्या समारंभाचं आमंत्रण शरद पवारांनी दिलं होतं त्यांना. शरद पवारांनी त्यांना विनंती केली होती, जसं आता साहित्य संमेलन तुम्ही असं शरद पवारांनी सांगितलं आहे. पण त्या कार्यक्रमाला अजित पवारसुद्धा हजर होते. नुकतेच त्यांनी शरद पवारांशी दगाबाजी केली होती आणि त्यांना शरद पवारांच्या मागून ते निघून गेले. समारंभ होताच त्यांना भेटले सुद्धा नाही. आणखीन एका शासकीय कार्यक्रमात, मला वाटतं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना बारामतीत झालेल्या शासकीय कार्यक्रमातसुद्धा अजित पवार आणि शरद पवार यांनी एकमेकाकडे पाहिलंही नाही. सुप्रियाताई आणि त्यांनी एकमेकाकडे पाहिलं नाही. इतकी कटुता त्या दोघांमध्ये होती. आता ही कटुता संपवण्याचे प्रयत्न चाललेले आहेत. बघा, निवडणुका झाल्यानंतरच अचानकपणे त्यांना ही कटुता संपवावी अशी उपरती का झाली? नात्यात गोडवा राहावा असं त्यांना का वाटायला लागलं? याचं कारण असेल की एकनाथ शिंदेसुद्धा जे दबावाचं राजकारण महाराष्ट्रात करतात की मला ही खाती पाहिजे, मला ती खाती पाहिजे. आधी ते म्हणाले की मला मुख्यमंत्रीपद काही काळासाठी द्या. भाजपने ते मानलं नाही. पण त्यांच्यावरतीच भरोसा त्यांच्यावरतीच अवलंबून राहण्यापेक्षा, म्हणजे महाराष्ट्रात काही प्रश्न नाही, महाराष्ट्रात अजितदादा आहेत, पण केंद्रामध्ये सुद्धा 7 खासदार शिंदेंचं आहे. तर शिंद्यांनीसुद्धा जास्त दबाव आणला, जास्त दडपण आणलं तर बघा, हे शरद पवारांकडे ते खासदार अजितदादांकडे उद्या आले की उद्या ते भाजपत सामील झाले समजा, असं झालं तर मग शिंदेची दादागिरी कमी होईल, शिंदेंना गप्प करता येईल. अशा प्रकारचा प्रयत्न हा महायुतीचा आणि विशेषतः मोदी शहांचा चालला आहे. आणि त्यानुसारच त्यांनी सांगितलेल्या इशाऱ्यानुसारच अजितदादांनी शरद पवारांची भेट घेतली असणार. कारण निवडणुका झाल्या, त्याला सुद्धा खूप दिवस झाले, शरद पवारांच्या वाढदिवशी ते गेले. पण माझं काय म्हणणं आहे की जर त्यांना ही कटुता संपवायची होती तर निकाल लागल्यानंतर लगेच 2-4 दिवसानंतर त्यांना जाता आलं असतं. वाढदिवसाची वाट कशाला बघायची? आणि आत्ताच शरद पवारांकडे जाताना, त्यांना शुभेच्छा देताना आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन जायचं कारण काय होतं? याचा अर्थ ही भेट पॉलिटिकल होती आणि शरद पवार यांच्याबद्दल संभ्रम निर्माण व्हावा अशीही त्यांची इच्छा होती. पण शरद पवार हे लढवय्ये आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे जेव्हा 4-6 जण होते त्याचेसुद्धा त्यांनी 55-56 आमदार केले. ते म्हणाले की पुलोचं सरकार माझं बरखास्त केल्यानंतर माझ्याबरोबरचे सगळे लोक गेले निघून. पण पुन्हा ज्या निवडणुका झाल्या त्यावेळेस माझ्याबरोबरच्या आमदारांची संख्या वाढली. आणि अशा प्रकारची हिंमत या वयात हा शब्द जरी त्यांना आवडला असता, या वयातही ते दाखवलेली आहे त्यांनी हिंमत. पण आज केवळ शरद पवारांवरतीच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अवलंबून राहू शकणार नाही. सुप्रियाताई असतील, जयंतराव पाटील असतील, जितेंद्र आव्हाड असतील, यांच्यावरती सुद्धा बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. महाराष्ट्रात लक्षात घेतलं आता तर महाराष्ट्रामध्ये आपले आमदार टिकून ठेवण्यासाठी म्हणून आमदारांना कार्यक्रम द्यायला लागेल, कार्यकर्ते आणि जिल्ह्यातल्या नेत्यांना कार्यक्रम द्यायला लागेल. आता शरद पवार गटाने जर चांगले प्रयत्न केले, कारण 5 वर्ष आता सत्ता नाही आहे, 5 वर्ष सत्ता नसतानासुद्धा शरद पवार यांच्या पक्षाला अस्तित्व टिकवणं आपलं हे खूप खूप कठीण आहे, हे आपण लक्षात घ्या. या घड्याळ या चिन्हाचा किंवा तुतारीच्याबद्दल ट्रम्पेट आणून अजितदादांनी सुद्धा तुम्हाला सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की घड्याळ हे तात्पुरतं मला मिळालेली निशाणी आहे, कोर्टात केस आहे असं टाकायचं. ते टाकलं जात नव्हतं जाहिरातीमध्ये. मग परत सांगायला लागलं. म्हणजे अजितदादांनी शरद पवारांच्या पक्षाशी एवढी बेईमानी केलेली आहे किंवा एवढी गंडवागंडवी केलेली आहे. पण महाराष्ट्राची संस्कृती आहे म्हणून आपण एकमेकांना भेटलं पाहिजे, माझे काका आहेत, माझी फॅमिली आहे असं म्हणून त्याला सगळं एक सुसंस्कृतपणाचं एक आवरण द्यायचं, सभ्यतेचं आवरण द्यायचं, दगाबाजी करायची आपण, पण आपली इमेज बदलण्याचा प्रयत्न करायचा, वाटेल त्या तडजोडी करायच्या. केंद्र सरकारकडनं सगळ्या आपल्या गुन्ह्यांना
माफी मिळवायची, त्यासाठी पलटी मारायची, आपल्या काकांशी दगाबाजी करायची आणि परत महाराष्ट्रामधला सुसंस्कृतपणा कसा असतो, नात्यांमधला गोडवा कसा असतो याच्या बाता मारायच्या. ही अजितदादांची नीती आहे. ते अत्यंत प्रॅक्टिकल आणि स्वार्थी संधीसाधू राजकारणी आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. परंतु आता राष्ट्रवादीचे 2 गटांबद्दल, ते 2 गट जवळ येतील का दूर येतील मला माहीत नाही. काय होते राजकारणात काही होऊ शकतं आणि ह्या लोकांचा काहीही भरोसा देता येत नाही. शरद पवारांचा भरोसा देता येऊ शकतो. सुप्रियातांचं वैचारिक पाया भक्कम आहे, तो शरद पवारांच्या सावलीखाली त्या वाढल्या आहेत. पण इतरांबद्दल काहीही सांगता येत नाही. उद्या जर अनेक जण असे गेले तर शरद पवार म्हणते तुम्हाला जायचं तर द्या, मी आहे तिथे आहे. आता काहीही म्हटलं तरी शरद पवारांचं आता याच्यानंतरचं वय लक्षात घेता आणि राज्यसभेची त्यांची कारकीर्द 1.5 वर्षानंतर संपल्यानंतर त्यांचा प्रभाव आजच्या इतका राहणार नाही, हे उघड आहे. कोणाचाही त्या वयात इतका प्रभाव होऊ शकत नाही आणि एका नेत्यावरती संपूर्ण पक्षाने भरोसा ठेवून तोच आपल्याला निवडून येईल असं मानून आपण काही न करणं, निष्क्रिय राहणं हेही चांगलं नाही. त्यामुळे आता शरद पवार यांच्या खांद्यावरती जे ओझं राष्ट्रवादी काँग्रेसचं आहे ते आता इतरांनी सुद्धा त्या ओझ्याचा भार व्हायला पाहिजे आणि लढाऊ बाण्याने जर पक्ष वाढवला, आंदोलनं केली, चळवळी केल्या. अनेक नेते आहेत त्यांच्याकडे, प्रशांत जगतापांसारखे नेते आहेत किंवा सक्षणा सरगर मेहबूब शेख, कितीतरी त्यांच्याकडे नेते आहेत, तरुण नेते, तडफदार नेते आहेत. हे काही ना काही करू शकतात. पण जर अशा संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आणि तो संभ्रम वाढवण्याचा प्रयत्न झाला तर मात्र काय पुढे होईल सांगता येत नाही. आत्ताची गोष्ट अशी आहे की अजितदादा काही ना काही गडबड करण्याचा मात्र प्रयत्न करत आहेत. जर उद्या शरद पवारांचा पक्ष त्याने अत्यंत हळुवारपणे, जसा अजित, तुम्हाला म्हणजे अजित हा व्हिलन असतो पडद्यावर, हिंदी सिनेमातला व्हिलन असे, तो अत्यंत सॉफ्टली गोड शब्दामध्ये बोलायचा आणि प्रतिस्पर्ध्याला कसं शरण आणावं, प्रतिस्पर्ध्यावर कशी मात करावी याचे फंडे त्याच्याकडे असत. पण अजित आणि अजितदादा, अजितदादा हे व्हिलन आहेत असं म्हणत नाही, पण त्यांच्या कारवाया मात्र चालू आहेत आणि त्या भारतीय जनता पक्षाच्या इशाऱ्यानुसार त्यांच्या कारवाया चालू आहेत. भारतीय जनता पक्षाचा त्यांना आशीर्वाद आहे, महाआशीर्वाद आहे आजच्या भाषेमध्ये, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून अजितदादांच्या या कुठल्याही भेटीगाठींमधनं शरद पवारांबद्दल संभ्रम निर्माण करण्याचा त्यांचा जो प्रयत्न आहे तो म्हणजे कार्यकर्त्यांच्या मनात जो संभ्रम निर्माण होतो तो दूर करण्यासाठी म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे की असं शरद पवारांची प्रतिमा, शरद पवार तिकडे जातील का भाजपकडे, शरद पवार अजितदादा आणि एकत्र येतील का, याबद्दलचा संभ्रम निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आणि जर उद्या शरद पवारांचा पक्ष त्यांनी फोडला तरीसुद्धा नात्यामधला गोडवा मात्र कायम राहावा, नात्यामध्ये कटुता येऊ नये, हळूवारपणे आपण सगळं हे करावं, ऑपरेशन करावं, असा त्यांचा प्रयत्न असावा असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही या व्हिडिओच्या खाली व्हिडिओ ऐकल्यानंतर प्रतिक्रिया जरूर नोंदवा. तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की अजितदादांचा हा सगळा जो आहे तो डाव आहे आणि तो डाव काही यशस्वी होऊ शकणार नाही. शरद पवारांची भूमिका पक्की आहे, सुप्रियातांची भूमिका पक्की आहे, त्यांच्यावर विकास लवंदेंसारखे अनेक सहकारी आहेत, रोहित पवार आहेत, युगेंद्र आहे. नातं वेगळं, हे इकडे वेगळं. रोहित त्यांच्या मातोश्रींनी जरी काही म्हटलं असतं की आता दोघांनी एकत्र आलं पाहिजे असं मला वाटतं, पण तो निर्णय त्यांनी घ्यावा असं त्या म्हणत असल्या. जशा अनेक गोष्टी एकत्र आल्या असल्या तरीसुद्धा हा संभ्रम दूरच झाला पाहिजे की हा जो नातं एक ठिकाणी, पण राजकारणामध्ये आपल्या भूमिकांमध्ये स्पष्ट अंतर आहे. अजितदादांनी भाजपसमोर लोटांगण घातलेलं आहे आणि भाजप पुढे लतमस्तक न होता उलट भाजपशी 2 हात करायला, महाशक्तीशी 2 हात करायला आम्ही तयार आहोत असा थेट सिग्नल शरद पवार, सुप्रियाताई, जयंतराव पाटील यांनी दिला पाहिजे. खमकेपणाने तशी भूमिका मांडली पाहिजे आणि उद्धव ठाकरे ज्या प्रकारे अजूनही हल्लाबोल करत आहेत तशा प्रकारचा हल्लाबोल केला तरच
राष्ट्रवादी शरद पवार गटाचं स्वतंत्र अस्तित्व राहू शकेल. अनेक कल्पक कार्यक्रम त्यांनी हाती घेतले पाहिजेत. आपल्या चुका सुधारल्या पाहिजेत. संभ्रमाचं राजकारण कोणीही करता कामा नये आणि स्पष्ट आणि रोखठोक भूमिका घेतली पाहिजे. शरद पवारांनी सुद्धा, त्यांच्या पक्षांनी सुद्धा, असं मला वाटतं. आता मी इथेच थांबतो. हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा. शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा. धन्यवाद.